आज फक्त दादा नाही आहे म्हणून असं काय झालं असं मी मानत नाही. कारण का दादांच्या वेळेस प्रत्येक वेळेस काय असं काही ना काही सिच्युएशन समोर येत असते आणि त्या पद्धतीने निर्णय घ्यावा लागतो. जो कोणी उमेदवार या ठिकाणी जाहीर होतो त्यांनी त्या इच्छुकांची भेट घेणं किंवा नगरसेवकांची भेट घेणं हा त्याचा तेव्हा ह्याच्यातला एक प्रोटोकॉल म्हणून त्यांनी घेतलेली आहे. प्रत्येक उमेदवाराला असं वाटतं आपण बिनविरोधी व्हावं, पण आज तो सर्वस्वी निर्णय हा पवारसाहेबांचा असणार आहे आणि त्यांच्यावरती भाष्य करणं मला योग्य वाटत नाही. त्या ठिकाणी पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ज्यावेळेस ही पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लागली त्या काळामध्ये सुद्धा मी पक्षाकडे मागणी केली होती आणि हा प्रत्येक कार्यकर्त्याचा या ठिकाणी हक्क असतो की आपल्या पक्षाकडे आपली उमेदवारीची दावेदारी करणं आणि त्यातनं ज्यावेळेस त्याला अनेक इच्छुक असतात त्यातनं एकाला ज्यावेळेस सिलेक्ट होतं किंवा पक्षादेश येतो की अमुक अमुक व्यक्तीला या ठिकाणी आपण अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करतो त्यावेळेस त्या पक्षाचा कार्यकर्त्याची हे असते जबाबदारी असते की पक्षाने दिलेला जो कोणी कार्यकर्ता असेल त्याच्या पाठीमागे उभे राहणे त्याला त्या ठिकाणी त्याचं काम करणे. तुमची डोळे पाणावलीत काय आज दादा असते तर वेगळे चित्र असतं काय? खरं तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे आज त्या गोष्टीवरती बोलण्यात हे नाही आहे. दादा असते तर मला वाटतं प्रत्येक गोष्टी वेगळी असते. आज फक्त दादा नाही आहे म्हणून असं काय झालं असं मी मानत नाही. कारण का दादांच्या वेळेस प्रत्येक वेळेस काय असं काही ना काही सिच्युएशन समोर येत असते आणि त्या पद्धतीने निर्णय घ्यावा लागतो. आज जे काय वहिनींनी पार्थदादांनी किंवा पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतलेला आहे तो आत्ताच्या परिस्थितीला अनुसरून घेतला असणार आहे. भविष्यात आपल्या घरी आले आपल्याला भेटले काय चर्चा झाली आता पुढं कसं कारण शेवटी ते आमदार होतील आता आता तुम्ही शहराध्यक्ष विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काय तुम्हाला शब्द दिला सगळ्या नाराजांची त्यांना नाही कसं असतं हा एक प्रोटोकॉल असतो. जो कोणी उमेदवार या ठिकाणी जाहीर होतो त्यांनी त्या इच्छुकांची भेट घेणं किंवा नगरसेवकांची भेट घेणं हा त्याचा तेव्हा ह्याच्यातला एक प्रोटोकॉल म्हणून त्यांनी घेतलेली आहे आणि ज्या वेळेस एकदा पक्षश्रेष्ठींनी त्यांचं नाव डिक्लेअर केलेलं आहे आमची ही जबाबदारी आहे की त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणणे. पक्षाने तुम्हाला काय शब्द दिला? आता शब्द आता कसं असतं एक लक्षात ठेवा ज्यावेळेस पक्षश्रेष्ठींनी मला सांगितलं की तुम्हाला वाऱ्यावर सोडले जाणार नाही त्याचा अर्थ प्रत्येक गोष्ट खुलासा करणं की प्रत्येक गोष्टीचं एकदम डिटेल बोलण्याची गरज नाही. कारण त्यावेळेस ते निर्णय होत असतात आणि निश्चितपणे त्यांनी ज्या पद्धतीने मला बोलवलं समजवलं त्यातनं मीही कन्व्हिन्स आहे की भविष्यामध्ये जी काय संधी येईल ती मला देतील. महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांना देखील त्यांनी विनंती केलेली आहे काकडेंनी की माघार घ्यावी म्हणून. तुम्हाला काय वाटतं की शरद पवार साहेबांच्या आता वळसे पाटलांनी देखील त्या गोष्टीवरती मला भाष्य करणं तितका मोठा मी आज झालो नाही की साहेबांनी काय करावं याच्यावर बोलण्यात म्हणून तुम्हाला वाटतं का? प्रत्येक उमेदवाराला असं वाटतं आपण बिनविरोधी व्हावं, पण आज तो सर्वस्वी निर्णय हा पवारसाहेबांचा असणार आहे आणि त्यांच्यावरती भाष्य करणं मला योग्य वाटत नाही. कारण मी एवढा मोठा नाही. मुद्दा असा आहे पवारसाहेबांचे शेवटी मवियाचे उमेदवार आहेत आता त्यांची इच्छा आहे की वडिलांप्रमाणे त्यांचं बिनविरोध व्हावं मान्य आहे पण शेवटी मविया विरोधात आहे ते पॉसिबल वाटतं का तुम्हाला? प्रयत्न करायला काय हरकत आहे? आज प्रत्येकाने प्रयत्न केले तर कधी कधी काय असं माणूस वाट बघत असतो कोणीतरी मला विचारावा आणि त्यातनं त्यांच्या मनामध्ये तशी हे झाली की आपल्या महाराष्ट्रासाठी आज जी देशामध्ये परिस्थिती आहे त्याला लोक त्रस्त आहेत त्याला कुठंही त्रास होऊ नये त्या पद्धतीने निर्णय घेत असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू. मी काय सांगितलं माझ्या पक्षाचं चिन्ह अधिकृत ज्याला कोणाला असतं आज काकडे आहेत ज्याला कोणाला देतील मी त्याचं काम करणार. आता मी दादांचं आता इथं येऊन फोटोला हार घालून नमन केलं आणि आता मी कलेक्टर ऑफिसला जाऊन माघार गेलो. तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे मी त्यांच्यावरती भाष्य नाही 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 हे सगळं चुकीच्या गोष्टी आहेत. आज मला नाही मिळलं म्हणून मी उगाच टीका करायच्या हे माझ्या तत्वांना मान्य नाही.